आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये पार्ट बाय विको टर्मरिकच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पावसाळा आला आणि पहिला पाऊस पडला की आपल्याला बाहेरचं फार खावंसं वाटतं। मग गरम कांदा भजी असतील, असा छान चमचमीत वडापाव असेल, आवडतं ना? मलाही आवडतं, पण मला बाहेर खायची वेळच येत नाही। त्याचं कारण असं, या आपल्या खवय्येगिरीच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ खाऊन येतो, माझं पोट भरतं। याच खवय्येगिरीच्या निमित्ताने मी आज आलो ठाणे पश्चिम भागातल्या वसंत विहार भागामध्ये। जाऊयात तिथल्या अश्विनीताईंकडे, गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज। चला। नमस्कार। या तुमचीच वाट बघतीये। वा वा, थँक्यू सो मच। या हो, नमस्कार। नमस्कार। आनंद नाही झाला कमी आल्याचा? हो, सगळे वाटच बघत होते तुमची। फारच हळू नमस्कार म्हणालात म्हणून मी विचारलं। बरं, हरकत नाही। तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। आणि बरीच मंडळी जमली, कोण कोण आहेत हे सगळे? हो, यातले काही माझे हे नातेवाईक आहेत। बरं। आणि काही ह्या माझ्या मैत्रिणी आहेत। हो। बरं, हरकत नाही। आपण सगळे मिळून आधी गप्पा मारूयात आणि मग रेसिपीज कडे वळूयात। चालेल, चला। ठीक। नमस्कार परत एकदा तुम्हा सगळ्यांना आणि आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। तुमचंही स्वागत। थँक्यू सो मच। आधी आपण तुमच्यापासून सुरुवात करूयात। कोण कोण राहतं इथे घरात? मी, माझी मुलगी आणि मुलगा। मिस्टर सध्या चंदीगडला पोस्टिंग आहे त्यांचं, त्यामुळे ते चंदीगडला असतात। किती वर्षांपासून तिकडे? ते गेल्या महिन्यापासून। गेल्या महिन्यापासून? आताच। बरं बरं। म्हणजे नेहमी बदली होत असते का त्यांची? नाही, पण आता जॉब चेंज केलाय म्हणून ते सध्या तिकडे गेले, नाही तर मुंबईतच जॉब होता। नाही तर मुंबईतच होतं। तुम्ही पण जॉब करता? नाही, आता मी सध्या हाऊसमेकर, हाऊसवाईफ काय जे म्हणून ते आहे। बरं, गृहिणी आहात असं आपण? गृहिणी आहे। मुलं काय करतात? मुलगी मोठी आहे आणि तिने BE कॉम्प्युटर्स मधनं करून MBA केलंय। बरं। आणि आताच ती ह्याच महिन्यापासून जॉबला लागली। अरे वा, मुंबईमध्ये जॉब आहे तिचा। बरं। आणि मुलगा आहे तो 10वी मध्ये आहे। 10वीला आहे? 10वीला। जबाबदारी फार वाढते की नाही 10वीला आल्यावर? जास्त टेन्शन असतं। 3 वर्ष 12वी पर्यंतची। बरोबर। कारण मी अभ्यास केल्यानंतर माझे बाबा मला काही म्हणायचं नाही, आईला ओरडायचे। बरोबर। कारण तू जवळपास आईनीच अभ्यास केला नाही असं त्यांचं मत असतं। आणि त्याच्यासाठी गृहिणी झालो आम्ही। बरं, त्याच्यासाठी गृहिणी झालात, पण त्याची आधी बॅकअप प्लॅन काही होता वेगळा? नाही, आधी मी लग्नाच्या आधी बँकेत होते ग्रॅज्युएशन झाल्यावर। त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला होतो 7-8 वर्ष। बरं। त्याच्याने मी त्यावेळेला जॉब सोडला होता आणि मग तिथे गेल्यावर मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता फावल्या वेळेत। हा, फावल्या वेळेत। बरं। आणि मग नंतर त्याच्यानंतर माझं पार्लर मी सुरू केलं होतं। दिल्लीमध्ये असतानाही पार्लर होतं। बरं। आणि त्याच्यानंतर ठाण्यात आल्यावर इथे पण पार्लर होतं माझं, वृंदावन सोसायटीमध्ये पार्लर होतं। आता ते नाही, आता सध्या 6-7 वर्षांपासून बंद आहे। जेव्हापासून मुलीचं 10वी-12वी आलं तेव्हापासून बंद केलं। ह्या कोण? ही माझी बहीण। तुम्ही सख्खी बहीण? सख्खी बहीण। धाकटी? हो, धाकटी। काय करता आपण? मी डेंटिस्ट आहे। माझं क्लिनिक विजयनगरीत आहे, राहते मी तिथेच आणि मेन रोडवर क्लिनिक आहे। बरं, काय सांगाल तुमच्या ताईंविषयी? ती खूप नीटनेटकी व्यवस्थित आहे। म्हणजे नेहमी आम्ही तिच्या घरी आलो की नेहमी मी हेच शिकते की वेल प्लॅन्ड गोष्टी कशा करायच्या। आणि रेसिपीज लग्नानंतर म्हणजे बऱ्याचशा रेसिपीज मी तिला विचारून शिकले। बरं। आणि नीटनेटकी म्हणजे कशा, राहण्याच्या बाबतीत का घर ठेवण्याच्या? सगळ्याच बाबतीत? किंवा एक मे बी एखादं डिसिजन मेकिंग मध्ये शी इज
तिच्याकडे जास्त म्हणजे ती सगळ्या बाजूंनी विचार करून डिसिजन जास्त चांगला घेऊ शकते. निर्णय क्षमता ज्याला आपण म्हणतो ती अगदी परफेक्ट आहे. बरं, काय सांगाल तुमच्या या मैत्रिणीविषयी? एकच गोष्ट आठवेल मला, अश्विनी म्हटलं की एकदम तडफदार आहे आणि कोणताही प्रश्न आला बिल्डिंग मध्ये तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार हिचा असतो सगळ्यात आधी. अख्ख्या बिल्डिंग मध्ये जर पाणी आलं नाही, उदाहरणार्थ जर पाणी आलं नाही तर सर्वात आधी अश्विनी पुढे होईल, त्याबद्दल चर्चा करेल, का नाही येतंय, कशासाठी नाही आलंय, आपण सर्वांनी मिळून काय प्रयत्न करायचंय, ह्या सगळ्यामध्ये तिचा पुढाकार आधी असतो. बर, एकंदरीत तुमची निर्णय क्षमता, पुढाकार घेण्याची कुवत, हे सगळं पाहता मला वाटतं 5 वर्षांनी ह्या इथे नगरसेविका म्हणून वगैरे बसलेल्या असतील. एकांनी मला विचारलं होतं की तुम्ही बरोबर पकडलंय मी. आणि मी नाही सांगितलं कारण म्हणजे मला त्याच्याबद्दल जरी मला कॉन्फिडन्स असला तरी जे सगळं राजकारण आपण ऐकतोय बघतोय ते मी करू शकणार नाही. बरं, असं तुम्हाला वाटलं? असं मला वाटलं म्हणून तुम्ही काही त्याचा विचार नाही केला. बरं, आता आपल्या गप्पा छान मारून झालेल्या आहेत, रेसिपी करूयात आता आपण सगळे मिळून, नंतर खाऊयात पण. चालेल? चला, काय करणार, व्हेज की नॉन व्हेज? व्हेज. व्हेज करणार. चला मग अश्विनी ताई आज आपल्यासाठी व्हेज काहीतरी करणार आहेत, लगेचच पाहूयात रेसिपीज. चला, गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत, आता आपण आहोत अश्विनी ताईंच्या स्वयंपाकघरात. बघूयात आपल्यासाठी त्या काय करून दाखवणार आहेत. काय पहिला पदार्थ आहे आपला? मी कणकेचा बर्गर. कणकेचा बर्गर. चला मग या बर्गर साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. ते ब्रेड क्रम आहेत आतल्या टिक्कीसाठी. बर, हे कढी भिजवलेलं आपलं कणिक आहे बर्गरची. चीज स्लाइस आहे, बटाटा आहे कुस्करलेला, कांदा आहे, टमाटर आहे, बटर आहे, कोबीची पानं आहेत, चाट मसाला, लाल चटणी, लसूण, तिखट, मीठ. कणकेचा बर्गर साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. मला जर ह्याच्याविषयी विचारायचं, ही कणिक आहे पण याच्यात काय काळं कणकेमध्ये मी जाड कणिक घेतली आणि त्याच्यामध्ये ओवा आणि मीठ आणि तेल हे टाकून ती जरा घट्टसर भिजवून घेतली. बरं, भिजवून घेतली. बरं, किती वेळासाठी? अर्धा तास भिजवलेली ठेवली मी ती. बरं, आणि नंतर मग ती मळून घेतली? नंतर मळली आणि म्हणजे भिजवून ठेवली. बरं, मग आता आपल्याला कृती करायची. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिल्यांदा आपण त्याच्या 2 चाणक्या करून घेऊया. छोटे गोल. बरं, आपले ब्रेड बर्गरच्या जे ब्रेड असतात त्या साईजचे छोटे गोल बनवूया. घ्या मग. त्याला चांदके असं म्हणतात ना? हो, पुरी सारखाच गोल असतो, जरा जाड असतो. बरं, ते आपण बनवून घेऊया. पण आपण जे बाहेर बर्गर खातो त्याचे ते दोन्ही पाव असे फुगलेले असतात. हो, मग हे पण फुगतं का? हो, ह्याला गाकर असं म्हणतात. बरं, कणकेचे. तर ते थोडेसे फुगतात. बरं, आता हे आपल्याला पॅन वरती भाजून घ्यायचं का? हो, ठीक आहे, गॅस लावून. म्हणजे आपल्याला हे कणकेचे गाकर जे आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे, बरोबर? पण ते पॅन वरती व्यवस्थित भाजले जातात. एका बाजूनी पॅनवर भाजायचे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला गॅसवर डायरेक्ट भाजायचे. बरं, चिमट्याने पकडून. बरं, मला वाटतं आता हे एका बाजूनी छान भाजून झाले. हो. बरं, पुढे काय करायचंय? आता हे दुसरीकडनं गॅसवर डायरेक्ट भाजायचे आपण. बरं, ते मी भाजते. बरं, अशा प्रकारे आपल्याला ते दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. सुंदर त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांनी आपल्यासाठी हे कणकेचे गाकर तयार करून ठेवलेत, ज्याचा आपण नंतर करणार आहोत कणकेचे बर्गर. बरोबर? छान. पुढची कृती काय? आता बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे, उकडून मॅश केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी तिखट, मीठ, चाट मसाला आणि ब्रेड क्रम असं टाकणार आहे. बरं, आधी तिखट. बरं, अंदाजाने. बरं, आता मीठ. पुढे त्याच्यानंतर चाट मसाला. बरं, हा घ्या. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स. ते टाकल्याने आपले घट्टपणा येईल बनवायला आपल्याला गोळा, आणि जरा खुसखुशीत होईल. आता ते आपण कालवून घ्यायचंय, सगळं मिक्स करून घ्यायचंय. घ्या कालवून. मग त्याला आपण आकार पण तसंच देणार? त्याला आपण गोल करून चपटा आकार देणार, आतल्या टिक्की सारखं ते बनवून घेणार. वा. पुढे काय करायचंय? आता मी या 2 टिक्की आहेत ह्या केल्यावर ह्या तळून घेणार. बरं, डीप फ्राय करायच्या? डीप फ्राय करायचं. ठीक आहे. तुरतास मी तेल आधीच गॅसवरती ठेवलेलं आहे तापायला, बरोबर? हो. आता आपण हे तळूया. किती वेळ लागतो यांना तळून व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. 2 मिनिट. कणकेचा बर्गर मधली जी टिक्की आहे ती आपण आता तयार करून घेतोय. तळून होईल 1-2-3 मिनिटात. ती तळून झाली की मग आपण पुढच्या म्हणजे सजावटीच्या कृतीकडे वळूया. चला, कणकेचा बर्गर साठी लागणारे सुरुवातीला आपण गाकर तयार करून घेतले आणि ही टिक्की तयार करून गरम गरम अशीच खावीशी वाटते मला ती. हो, ती तशी खाली छान आहे. तर छान लागतेच, कारण ती क्रिस्पी लागतं ना. आणि तळलेले पदार्थ पावसाळ्याच्या दिवसात फार छान वाटतात खायला. तुम्हाला काय आवडतं कडे खायला?
मलाही तळलेले पदार्थ आवडतात आणि गोडही आवडतात. गोडही आवडतात. चला आपण तुर्तास ही रेसिपी पूर्ण करूयात. काय करायची पुढची कृती? आता हा जो गरम गाकर आहे आपला त्याला मी बटर लावून घेणार आहे. बरं घ्या. तुम्हाला स्वयंपाकात कोण मदत करतं घरी? मुलगी करते, जेव्हा ती घरी असते तेव्हा ती करते. बरं इतकं लावायचं बटर? बरं पुढे? आणि आता त्याला चटणी लावूया. चटणी ही लाल चटणी? हो लाल चटणी. ह्याच्यात काय काय हो? ह्याच्यात लसूण आणि लाल तिखट. बटर लावलं, आता लसणाची चटणी लावली. पुढे काय? आता त्याच्यावर आपल्याला कोबीचं पान ठेवायचं डेकोरेशनसाठी. कोबीचं पान ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावर आता आपल्याला टिक्की ठेवायची. मग आपण मुलांच्या आवडीचं चीज ठेवणार आहोत. हा ही रेसिपी तुम्ही पाहिल्यानंतर अजिबात तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही असं वाटतं ना तुम्हालाही? हो, म्हणजे मुलं तरी खातील आवडीने असं वाटतं. मी खाणार आणि मग मला पाहून सगळे खातील. त्याच्यानंतर आता आपल्याला टमाटर आणि कांदा घ्या. आणि आता कांद्याचा काप. आता वरती आपल्याला दुसरं गाकर लावायचं. त्यालाही थोडंसं आपण बटर लावून घेऊ. हो बटर खूप लावू शकता तुम्ही, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. तेच, मुलांना हे लावलेलं सगळं असलं की त्यांना मग चालतं. बाहेरचं खाण्याची त्यांची बरोबर हे कमी होते इच्छा. बरोबर. आता हे आणि ही रेसिपी तयार अशा प्रकारे तयार झालं हे कणकेचं बर्गर. फॅन्टास्टिक. मुलं खूप हट्ट करतात की आम्हाला बाहेर जाऊन बर्गर खायचंय. त्यात खूप पैसे जातात, पोटे बिघडतात. आणि पावसाळ्यात तर आईंना हे अजिबात नको असतं की मुलांनी हे बाहेर खावं. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलांनी घरी खावं आणि डब्यातही न्यावं, कारण शाळा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पटकन घेऊन घ्या कणकेच्या बर्गरसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कणकेचा बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचा चुरा, भिजवलेलं गव्हाचं पीठ, चीज, टोमॅटो, कांद्याच्या चकत्या, उकडून कुस्करलेला बटाटा, बटर, कोबीची पानं, चाट मसाला, मीठ, तिखट, लसूण, तिखट आणि मीठ एकत्र वाटून तयार केलेली लाल चटणी. कृती: प्रथम भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची लाटी लाटून त्याच्या गाकर तयार कराव्यात. गरम पॅनवर गाकर एका बाजूने भाजून घ्याव्यात आणि त्याची दुसरी बाजू मंद आचेवर भाजून घ्यावी. एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, चाट मसाला आणि ब्रेडचा चुरा घालून या मिश्रणाच्या टिक्की तयार कराव्यात आणि त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. भाजलेली एक गाकर घेऊन तिला बटर लावून घ्यावं. त्यावर लाल चटणी, कोबीचं पान, बटाट्याची टिक्की, चीज, टोमॅटोची स्लाइस आणि कांद्याची स्लाइस ठेवावी. दुसरी भाजून घेतलेली गाकर या बर्गरवर ठेवून बर्गर सर्व्ह करावा. कणकेचं बर्गर साठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच, पण एकावर थांबत नाही आपली खवय्यगिरी. त्याच्यामुळे आता दुसरी रेसिपी. हिचं नाव काय? हिचं पनीर भुर्जी सँडविच. पनीर भुर्जी सँडविच. मी पनीर भुर्जी खाल्ली, मी सँडविच खाल्लंय, पण पनीर भुर्जी सँडविच हे मी कधी नाही खाल्लंय. आज आपण खाऊयात. काय याच्यासाठी साहित्य लागतं ते सांगा. ब्रेड आहे, हे भज्यांचं पीठ आहे भिजवलेलं, उकडलेला कुस्करलेला बटाटा, कांदा, पनीर, हिरवी मिरची, लाल चटणी, टमाटर आपले, बटर, हळद, मोहरी, गरम मसाला, तिखट आणि मीठ. पनीर भुर्जी सँडविच साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. काय करायचं सुरुवातीला? आता आपण बटाटा जो उकडून कुस्करलेला आहे तो घेऊन त्याची भाजी बनवून घेऊ, जी आपल्याला आत भरायची सँडविच सँडविचच्या आतमध्ये. घ्या मग बटाटा. तुम्हाला हे जे नवीन नवीन रेसिपीज मध्ये प्रयोग करून पाहायला आवडतं, ही आवड तुमच्या मुलीला आहे की नाही? खूप नाही, पण वेगवेगळं खायला आवडतं आणि म्हणून काय टाकलंय काय असं विचारणं सध्या सुरू आहे, पण अजून करणं ऍक्च्युली नाही जास्त. बरं, कारण तिचं शिक्षण आणि हो, म्हणजे त्या ह्याच्यात एकामागे एक झाल्याने वेळ हवा तसा मिळाला नाही. बरं ठीक. पुढे काय करायचंय? आता ह्याची आपण फोडणी करूया. बरं, ते मी गॅस लावून ह्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण थोडं. बरं ठीक आहे. पनीर भुर्जी सँडविच मध्ये म्हणजे पनीर भुर्जी तर असेलच आता, कारण ती नावातही आहे, पण त्याच्याशिवाय आपण बटाट्याची भाजी पण आपण त्याच्यामध्ये एका 3 लेअर करणार आहोत आपण. तेल घालायला लागेल ना? हो, 3 लेअर करतोय आपण. 3 लेअर. बरं, म्हणजे आपण ब्रेडचे 3 लेअर आपण लावणार आहोत. त्याच्यामध्ये 2 लेअर मध्ये एकामध्ये पनीरची भुर्जी लावणार. बरं. एकामध्ये बटाट्याचं सारण लावणार. बरं, म्हणजे पनीर भुर्जी ट्रिपल सँडविच आहे. हो बरोबर. हो बरं. तेल तापलं की आपल्याला मोहरी. आता हळद टाकूया. आता हिरवी मिरची टाकूया. आता मी ह्याच्यात टाकते आणि मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स करायचं.
ही भाजी आपली तयार झाली. ही भाजी तयार झाली. बरं, पुढची कृती काय आहे? आता पनीरची भुर्जी आपल्याला करून घ्यायची. पनीर भुर्जी सँडविच साठी लागणारी ही बटाट्याची भाजी आपण तयार करून घेऊ. आणि ही आपण बटाट्याची भाजी आधी तयार करून घेतली. बरोबर. पनीर भुर्जी सँडविच साठी लागणार. तुर्तास आपण बाजूला ठेवूयात आणि पनीर भुर्जी करूया. बरोबर. काय करायचं आहे आता? आता मी पॅन मध्ये ऑन करते आणि तेल टाकते. बरं. थोडंसं तेल टाकलं. बरं. आता त्याच्यात आपल्याला कांदा चिरून घेतलेला कांदा घ्या. कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून घ्यायचा. बरं. चला, हे आता परतून झालेलं आहे. छान जरा लालसरही झालाय ना? हो. पुढे काय करायचंय? आता टमाटर टाकूया. पुढे बस. आता टमाटर थोडे शिजले की मग आपण त्याच्यात थोडं तिखट, थोडा गरम मसाला, बरं, आणि मीठ हे टाकूया. गरम मसाला करूया. बस. किती लागणार आहे? ठीक आहे. पुढे आता तिखट बघा. बस. मीठ इतकं लागेल? हो, लागेल. आता हा आपला मसाला होतोय. बरं. आता पनीर आपल्याला कुस्करून टाकायचंय. बरं. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला रेसिपी करता करता मध्येच कंटाळा आला तर पनीर भुर्जी पोळीला लावून खा. हो. आता ही पनीर भुर्जी तयार. आता मला वाटतं फक्त लेअरिंगचं काम आहे. हो, बरोबर. आणि तळणं आहे का? तळणं आहे. म्हणजे अजून एक कृती बरीच बाकी आहे. आपण एक काम करूयात. पनीर भुर्जी आता तयार झालेली आहे. लगेचच पुढच्या कृतीकडे बोलूयात. चला. पनीर भुर्जी सँडविच साठी लागणारी बटाट्याची भाजी तयार करून घेतली. पनीर भुर्जी तयार केली. आता आपल्याला फक्त लेअरिंग असं तुम्ही म्हणालात आणि नंतर तळायचं. बरं, कृती काय करायला लागेल आता? आता आपण ब्रेड घेऊया. त्याला बटर लावूया. लाल चटणी लावूया. त्याच्यामध्ये लाल तिखट, लसूण आणि मीठ आपण लावून घेतली. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीरची भुर्जी लावायची. आता ही पनीरची भुर्जी आपण ह्याच्यावर टाकून पसरून घेऊया. भरपूर घातली आपण. हो, म्हणजे एक पोटभरीचं हे तयार होतं. बरोबर. एक पीस जरी आपण खाल्ला तरी. आता ह्याच्यावर आपण दुसरी स्लाइस ठेवणार. बरं. त्याला वरनं परत थोडंसं बटर लावायचं. म्हणजे एक खाल्लं की पॅक. याची पूर्ण सोय आहे पनीर भुर्जी सँडविच मध्ये. आता आपल्याला बटाट्याच्या भाजीचं लेअर लावायचं. तोही आपण ह्याच्यावर व्यवस्थित पसरून घेऊया. बरं. आता खाली लाल रंगाची भाजी आणि वर पिवळ्या, असे दोन वेगवेगळ्या कलरचे मध्ये कापलं की आपल्याला ते लेअर्स मिळतील. बरोबर. जेव्हा आपण डिश तयार होईल आपली. आता वरनं हे मी ब्रेडचा स्लाइस लावला त्याला. बरं. आता मी ते कापणार आहे. कापून घेतलं. तुम्ही म्हणताय तसे हे दोन कलर आपल्याला दिसतायत बघा. हे दोन कलर आता आपल्याला आणि ते दिसायलाही छान दिसतं. म्हणजे हा पनीर भुर्जीचा आणि हा बटाट्याच्या भाजीचा. व्हेरी गुड. पुढे काय? आता आपण हा बेसनचा जो घोळ केलाय, म्हणजे भजासारखं पीठ बनवलंय. त्या बेसन मध्ये मी तिखट, मीठ आणि थोडंसं तेल टाकलंय आणि पाणी टाकून ते भिजवलंय. आणि ते आता त्याच्यात आपण आता हे डीप करणार. घोळून घेणार. कळलं का तुम्हाला? याच्यामध्ये काय आहे? बेसनाचं पीठ आहे, तिखट, मीठ, पाणी हे टाकून त्याचं एक छान बॅटर आपण तयार केलंय. हे घालूया बोल. चालेल. आता हे बॅटर आहे, त्याच्यामध्ये हा एक स्लाइस आपण पूर्ण डीप करणार. आणि आता हा बुडवून घेतलेला लेअर आपण डीप फ्राय करायसाठी आपण तेलात टाकला. गरम तेलात टाकला. व्हेरी गुड. चला, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, शाळा सुरू झालेल्या आहेत, काहीतरी खमंग खावंसं वाटतं आणि आज ताईंनी आपल्यासाठी केलेलं आहे पनीर भुर्जी सँडविच. पटकन तुम्ही लिहून घ्या पनीर भुर्जी सँडविच साठी लागणारं साहित्य आणि कृती. पनीर भुर्जी सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडच्या स्लाइसेस, कांदा, तिखट, मीठ, तेल आणि पाणी घालून तयार केलेलं बेसनाचं पीठ, पनीर, हिरवी मिरची, बटर, टोमॅटो, एक छोटी वाटी लाल चटणी, तिखट, मीठ, मोहरी, गरम मसाला, हळद आणि उकडून कुस्करलेला बटाटा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मीठ एकजीव करावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद आणि हिरव्या मिरचीची फोडणी करावी. ही फोडणी उकडून कुस्करलेल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालावी आणि बटाट्याची भाजी तयार करून घ्यावी. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, तिखट, मीठ आणि कुस्करलेलं पनीर घालून भुर्जी
तयार करावी. एका ब्रेड स्लाइसला बटर आणि लाल चटणी लावावी. त्यावर पनीर भुर्जी पसरवावी. त्यावर बटर लावून घेतलेली ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवावी आणि बटाट्याची भाजी त्यावर घालावी. वरून बटर लावलेला तिसरा ब्रेड ठेवावा आणि सँडविच मधोमध कापून घ्यावं. भिजवलेल्या बेसनामध्ये हे सँडविच घोळवावं आणि गरम तेलामध्ये तळून सर्व्ह करावं. अश्वितांनी आज आपल्यासाठी 2 खूप छान, खूप वेगळ्या आणि फार अप्रतिम रेसिपीज करून दाखवल्या. त्या आपल्याला खायच्या आहेत, पण मला तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या घरी येऊन आणि तुमच्या एकंदरीत राहणीमानात तुमच्या किचनमध्ये, हॉलमध्ये तो टापटीपणा दिसतो. मला फार छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूप आनंद झाला. झी मराठीने मला ही संधी दिली. आणि प्रत्येकाची इच्छा असते की केव्हा ना केव्हा आपण टीव्हीवर दिसावं किंवा हे शूटिंग कसं होतं हे बघावं. आणि पूर्वी माझ्या वडील जेव्हा होते, आता ते नाही आहे, त्यांची तर फार इच्छा होती की ह्याच्यामध्ये काहीतरी आपण तू करावंस असं. तर ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. झी मराठीने मला ही संधी दिली त्याच्याने. वा वा. आम्ही पण तुमचे खूप आभारी आहोत, कारण तुमच्यामुळे आमच्या पण बऱ्याच इच्छा पूर्ण होतात खाण्याच्या आणि प्रेक्षकांना नवीन नवीन रेसिपीज कळतात. एवढ्या छान रेसिपीज केल्याबद्दल झी मराठीकडनंच तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. धन्यवाद. अशा छान छान रेसिपीज करत राहा. आम्ही तुमच्याकडे परत येऊ. तसं आपल्या कामाचं कौतुक केलं की कोणी फार बरं वाटतं ना. त्याच्यामुळे आमचं काम तुम्हाला कसं वाटतं, या रेसिपीज कशा वाटतात, गप्पा कशा वाटतात, भाग कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवत जा. तुम्ही आम्हाला कळवलं तर आम्हालाही बरं वाटेल. बरोबर. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. अश्विनी त्यांनी आपल्यासाठी केलेले हे गरम गरम पदार्थ आपल्या समोर आहेत. आणि गंमत बघा, त्यांचा मुलगा नुकताच शाळेतून आलेला आहे. आईला ह्याच्यापेक्षा जास्त काय आनंद असणार की आपण गरम गरम काहीतरी केलं आणि मुलगा शाळेतून आलाय. आणि मला आता एक छोटासा आनंद तुम्ही द्या. तुमच्यासोबत फोटो मला काढायचे. चालेल? चला त्या कॅमेऱ्यात बघा. 1 2 3 स्माइल प्लीज. चला पटकन आता आपण सगळे मिळून खायला सुरुवात करूयात. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटायचंय परत पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये भेटूया पुढच्या भागात. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग